नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आशययुक्त अध्यापन पद्धती भूगोल यामधील पहिल्या युनिटमधला 5वा भाग जो आहे तो अभ्यासणार आहोत. यामध्ये तुम्हाला दिसत आहे की विविध प्रकारचे सब पॉईंट आपल्याला अभ्यासायचे आहेत. याच्या आधीचे 4 सब युनिट आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत. आज आपल्याला 5वा जो काही सब पॉईंट आहे त्याकडे लक्ष द्यायचं आहे. 5व्या सब पॉईंटचं नाव आहे इम्पॉर्टन्स ऑफ कोर एलिमेंट अँड व्हॅल्यूज इन CCM. याचं मराठीकरण आपण केलेलं होतं की आशययुक्त अध्यापन पद्धतीमध्ये कोर एलिमेंट म्हणजे गाभा घटक आणि मूल्य यांचं महत्त्व. तर मग हे जे काही महत्त्व आहे तर ते लक्षात आपल्याला घ्यायचं आहे. हे लक्षात घेण्यापूर्वी थोडंसं आपल्याला गाभा घटक हा नेमका काय आहे किंवा गाभा घटकाच्या संदर्भात तुम्हाला आजपर्यंत माहिती नाही आहे आणि म्हणून मग थोडीशी चर्चा आपल्याला यावर करायची आहे. आणि मग नंतर आशययुक्त अध्यापन पद्धतीमध्ये गाभा घटक आणि मूल्य यांचं काय महत्त्व असतं ते आपण लक्षात घेणार आहोत. मग सुरुवातीला या ठिकाणी दिसतंय की 1986चं नवीन शैक्षणिक धोरण आलेलं होतं किंवा शैक्षणिक धोरणाची ही पुनर्रचना होती. आणि या पुनर्रचनेमध्ये जो काही अभ्यासक्रम आहे तर त्या अभ्यासक्रमामध्ये बराचसा बदल अपेक्षित केलेला होता. आणि त्यानुसार हा जो बदल आहे हा नेमका कसा करावा या दृष्टिकोनातनं सर्वदूर चर्चा होती. आणि यामध्ये असं लक्षात येत होतं की 1986 म्हणजे हे 20वे शतक होतं. तर या 20व्या शतकामध्ये आपल्याला नेमक्या कोणकोणत्या गोष्टी आपण लक्षात घेतलेल्या आहे आणि त्याला धरून 21व्या शतकासाठी आपल्याला हा जो भावी नागरिक आहे हा नेमका कसा तयार करायचा आहे या दृष्टिकोनातनं या अभ्यासक्रमावरती भर देण्यात आलेला होता. म्हणजेच काय तर 21व्या शतकामध्ये आपल्याला नेमकं काय पाहिजे आहे या एकंदरीत शिक्षण क्षेत्राकडनं. तर या सर्वांचा विचार करून या 1986च्या नवीन शैक्षणिक धोरणाची पुनर्रचना करण्यात आलेली होती. तर या शैक्षणिक धोरणामध्ये एकूण 12 मुद्द्यांवरती चर्चा झालेली होती. तर या 12 मुद्द्यांमधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो होता तो म्हणजे गाभा घटक आणि मूल्य. मग हा जो काही गाभा घटक आहे तर हा भारताची जी काही विविधता आहे तर या विविधतेमध्ये एकता असण्याच्या दृष्टिकोनातनं अभ्यासक्रमामध्ये गाभा घटक आणण्याचा प्रयत्न या 1986च्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये करण्यात आलेला होता. तर विविधतेमध्ये एकता आपल्याला माहिती आहे की भारत हा जो देश आहे आपला तर हा विविध प्रकारचा आहे. विविध प्रकारचा म्हणजेच काय तर सगळ्याच गोष्टीमध्ये आपल्याला विविधता आढळते. जसं आपण म्हणतो की भौगोलिकदृष्ट्या ही विविधता आहे. काश्मीरकडे खूप थंडी आहे तर राजस्थानकडे खूपच उष्णता आहे. तसं पाहिलं तर साऊथकडे तिन्ही बाजूने सागर किनारपट्टी असल्याने किंवा सागरी भाग असल्याने तिथे दमट हवामान आहे. तर अशा रीतीने हे जे काही भौगोलिकदृष्ट्या विविधता आहे तशीच सांस्कृतिकदृष्ट्यासुद्धा विविधता आहे. भारतामध्ये विविध प्रकारच्या जाती धर्माचे लोक आहेत, अनेक भाषा आहेत, अनेक अशा भाषांवर आधारित प्रांतरचना आहे. तर एकंदरीत काय आहे की आपल्या भारतामध्ये या सर्व गोष्टींमध्ये जी काही विविधता आढळते तर या विविधतेचा अभ्यासक्रमावरती सुद्धा विविध प्रकारचा परिणाम असता कामा नये. कारण आपल्याला विविधतेमध्ये एकता लक्षात घ्यायची आहे. भारत हा एकसंघ आपल्याला निर्माण करायचा आहे आणि म्हणून जी काही नवीन पिढी येणारी आहे तर या नवीन पिढीच्या दृष्टिकोनातूनही ही जी काही एकता आहे भारतातली तर ती एकसंघ राखण्याच्या दृष्टिकोनातूनच ही पिढी आपल्याला तयार करायची आहे. आणि म्हणूनच या गाभा घटकांची मांडणी अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून मांडण्यात आलेली आहे. तर हा थोडासा त्याचा पूर्व इतिहास आपल्याला इथे सांगता येईल. यानंतर गाभा घटक म्हणजे नेमकं काय हे जर आपल्याला बघायचं झालं तर इथे एक व्याख्या सापडते. ही जी काही व्याख्या आहे तर ही नेटवर आधारित एका शोध निबंधातनं प्राप्त झालेली आहे. तर इथे सुरुवातीला म्हटलंय की हे जे काही गाभा घटक आहे तर ही संकल्पना विविधतेतील एकात्मता म्हणजे युनिटी इन डायव्हर्सिटी
ही जपण्याच्या दृष्टिकोनातनं निर्माण झालेली आहे, असं सुरुवातीला या लेखामध्ये म्हटलेलं आहे. आणि पुढे त्याची व्याख्या केलेली आहे की भारतातील सर्व राज्यांच्या समान गरजा लक्षात घेऊन आणि भारताची एकात्मता जपण्याच्या दृष्टिकोनातून जे घटक शालेय अभ्यासक्रमात अंतर्भूत करणे आवश्यक आहे, त्या घटकांना गाभा घटक म्हणतात, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा या व्याख्येकडे आपण लक्षात घेऊया किंवा विचार करूया की इथे काय म्हटलंय की भारतातील सर्व राज्यांच्या समान गरजा लक्षात घेऊन. मग आता आपल्याला माहिती की भारतामध्ये अनेक असे राज्य आहेत, काही केंद्रशासित प्रदेश आहे. तर या प्रत्येक राज्याच्या काही समान गरजा आहेत. तर त्या समान गरजा लक्षात घेऊन तसंच भारतामध्ये एकात्मता जपण्याच्या दृष्टिकोनातून ह्या 2 गोष्टींवर आधारित म्हणजे समान गरजा सर्व राज्यांच्या आणि भारताची एकात्मता जपण्याच्या दृष्टिकोनातून, तर ह्या 2 गोष्टींना लक्षात घेऊन जे घटक शालेय अभ्यासक्रमात अंतर्भूत करणे आवश्यक आहे, त्या घटकांना इथे गाभा घटक असं म्हटलेलं आहे. मग आता समान गरजा आणि भारताची एकात्मता ह्या 2 गोष्टींवर आधारित हे 10 गाभा घटक आहे, असं तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. मग हे नेमके 10 गाभा घटक कोणते आहे? तर हे आपल्याला इथे लक्षात येतात. सर्वात पहिला गाभा घटक आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास. इथे इतिहास शब्द तुम्हाला दिसत नाही, पण आपण पहिला गाभा घटक इथे काय लक्षात घेणार आहोत की भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास. दुसरं दिलेलं आहे संविधानिक जबाबदाऱ्या. त्यानंतर तिसरं राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यासाठी आवश्यक आशय. चौथा गाभा घटक आहे भारताचा सामायिक व सांस्कृतिक वारसा. आपल्या भारताला मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे, त्या संदर्भातला हा गाभा घटक आहे. त्यानंतर 5वा गाभा घटक सांगितला आहे समता, लोकशाही व धर्मनिरपेक्ष आपलं भारताचं हे जे काही राष्ट्र आहे ते. त्यानंतर पुढचा मुद्दा दिलेला आहे स्त्री पुरुष समानता. 7वा गाभा घटक आहे पर्यावरण रक्षण. 8वा सामाजिक अडसरांचे निर्मूलन. 9वा जो काही गाभा घटक आहे तो म्हणजे लहान कुटुंबाचा आदर्श. आणि 10वा गाभा घटक दिलाय वैज्ञानिक दृष्टिकोन. मग आता हे 10 सुद्धा जे गाभा घटक आहे त्याचं आपण एकदम थोडक्यात त्याचा अर्थ लक्षात घेऊया. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास. मग आता आपल्याला जे काही स्वातंत्र्य मिळालेलं आहे 1947 पूर्वी आपण पारतंत्र्यात होतो आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. तर मग या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये किंवा भारताला स्वातंत्र्य मिळावं या दृष्टिकोनातनं ज्या काही अनेक चळवळी झाल्यात, अनेक वर्ष त्या चळवळींचे होते. तर ह्या प्रत्येक चळवळीचं भारतीय नागरिकाला जे काही आपली भावी पिढी येत आहे किंवा मग आपण ज्या विद्यार्थ्यांना घडवणार आहोत त्या प्रत्येक विद्यार्थ्याला या भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं आपल्याला अभ्यासक्रमाची निर्मिती करावायची आहे. तर हा पहिला गाभा घटक इथे काय सांगतो की आपला अभ्यासक्रम कशावर आधारित असला पाहिजे, तर त्या अभ्यासक्रमामध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास असला पाहिजे. मग आता इथे आपण भूगोल विषयाच्या दृष्टिकोनातनं अभ्यास करतोय आणि हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास म्हणजे हा इतिहासाचा विषय असा जर आपल्या मनामध्ये विचार येत असेल किंवा शंका निर्माण होत असेल तर ती आपण वेळीच इथे लक्षात घेऊया की हे जे 10 गाभा घटक आहे हे फक्त भूगोल अभ्यासक्रमासाठी नेमण्यात आलेले नाहीत. तर हे संपूर्ण भारतामध्ये आपले जितकेही शालेय विषय आहे त्या विषयांच्या दृष्टिकोनातनं मांडण्यात आलेले आहे. मग यामधल्या विविध गाभा घटकांपैकी भूगोलाच्या अभ्यासासाठी जे गाभा घटक महत्त्वाचे आहेत तर त्या गाभा घटकांचा आशय आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आणलेला आहे असं लक्षात येतं. तर इथे आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की हा केवळ फक्त आपण भूगोल अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून विचार नाही करणार आहोत, तर इथे
संपूर्ण म्हणजे भाषा विषय असतील किंवा इतिहास, भूगोल, विज्ञान, गणित ह्या सर्व विषयांच्या दृष्टिकोनातनं हे गाभा घटक मांडलेले आहे. त्यानंतर दुसरं इथे म्हटलं आहे संविधानिक जबाबदाऱ्या. तर आपल्या या विद्यार्थ्यांना किंवा उगवत्या भावी पिढीला संविधानिक जबाबदाऱ्या माहीत असणं गरजेचं आहे. मग आता संविधानिक जबाबदाऱ्यांमध्ये आपल्याला काय लक्षात येतं, की आपण काही आपले राष्ट्रीय सण साजरे करतो. मग इथे झेंडावंदन त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं. तर आपण झेंडावंदनासाठी जाणं किती गरजेचं आहे किंवा आपली राष्ट्रीय प्रतीकं कोणती आहे, त्या राष्ट्रीय प्रतीकांचा मान कसा राखला पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टींच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत, तर ह्या संविधानिक स्वरूपाच्या जबाबदाऱ्या आहेत. तर या जबाबदाऱ्या आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. जसं आपण म्हणतो की आपले काही मूलभूत कर्तव्य आहे, काही हक्क आहेत. तशाच आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत. तर त्या जबाबदाऱ्यांची पण जाणीव विद्यार्थ्याला होणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातनं अभ्यासक्रमामध्ये आशय असला पाहिजे, असं सांगणारा हा दुसरा गाभा घटक आहे. यानंतर तिसरा गाभा घटक जो आहे तो म्हणजे राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यासाठी आवश्यक आशय. मग आता इथे राष्ट्रीय अस्मिता म्हटलेलं आहे. मग आपली राष्ट्रीय अस्मिता जोपासणारे अनेक असे घटक आहेत, ज्यामध्ये आपल्या काही ऐतिहासिक वास्तू आहे किंवा सार्वजनिक स्वरूपाच्या विविध प्रकारच्या गोष्टी. तर या ज्या काही आहे किंवा मग इव्हन आपली या ठिकाणी आपण म्हणू शकतो की परस्परांचे जे काही संबंध आहेत, हे सुद्धा राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यासाठीचा दृष्टिकोनातनं महत्त्वाचे आहे, की ज्या कृत्यामुळे आपल्या राष्ट्राला कुठल्याही प्रकारचं काळिमा पोचणार नाही किंवा आपल्या राष्ट्राचं हित लक्षात घेऊन आपल्याला कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहे या ठिकाणी आपल्या कृत्यातनं दाखवणं, तर त्याचा आशय इथे येणं गरजेचं आहे. तर अशा रीतीने आपण बघतो की आपण साधं एस टी बसमध्येही बसतो, पण मग तिथे त्या मध्ये त्या सीटवरती काहीतरी कोरलेलं असतं किंवा मग ते सीट फाडलेलं असतं. तर हे योग्य नाही आहे. तर हे विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच त्यांच्यावरती संस्कार निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातनं ही जी काही अशा स्वरूपाचा जो काही आशय आहे, तर तो आशय आपल्याला निर्माण करणं आवश्यक आहे आणि म्हणूनच हा गाभा घटक इथे आपल्याला सांगतो, की अशा स्वरूपाचा आशय आपल्या अभ्यासक्रमात असणं गरजेचं आहे, की ज्याद्वारे आपल्या सर्व प्रकारच्या ज्या काही राष्ट्रीय गोष्टी आहेत, सार्वजनिक स्वरूपाच्या गोष्टी आहेत, तर त्या ठिकाणी आपली वागणूक कशी असली पाहिजे, तो जो काही वारसा असेल तो आपल्याला कसा जपायचा आहे, ह्या आपल्याला इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. तसंच आपल्याला पुढचा चौथा जो घटक दिलेला आहे गाभा घटक, की भारताचा सामायिक व सांस्कृतिक वारसा जतन करणे. मग आपल्याला माहिती की भारताला खूप अशी प्राचीन संस्कृती लाभलेली आहे आणि या संस्कृतीचा सन्मान करणं आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. मग ही जी काही संस्कृती आहे, ही संस्कृती आपल्याला कधी कळणार? ज्यावेळी आपल्या समोर आपण काही अभ्यास करू किंवा ज्या विषयांमधनं आपण अभ्यास करत आहोत, त्या विषयांमध्ये अशा स्वरूपाचा काही आशय आला, तर आपल्याला या संस्कृतीचा इतिहास माहिती पडेल, तिचा सन्मान कसा राखायचा हे आपल्याला लक्षात येणार आहे आणि म्हणून भारताचा जो काही सामायिक आणि सांस्कृतिक वारसा आहे, तर त्याही संदर्भाचा आशय आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आणणं गरजेचं आहे. या हेतूने 1986च्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये हा गाभा घटक मांडलेला आहे. त्यानंतर पुढे समता, लोकशाही व धर्मनिरपेक्ष या 3 तत्वांवर आपली म्हणजे जो काही आपला भारत आहे, ज्याला आपण म्हणतो की लोकशाही प्रधान आपला हा देश आहे, सार्वभौम स्वरूपाचा देश आहे. तर हा आजही टिकलेला आहे. इतकी वर्ष झाले आपण विविधतेमध्ये राहतो, तरीसुद्धा आपण एक आहोत, ही जी काही भावना आहे, तर ही या स्वरूपाच्याच तत्वांमुळे आणि म्हणून समता, लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष हे जे काही तत्व आहे, हे जे काही मूल्य आहे, तर हे प्रत्येक भावी नागरिकामध्ये बिंबवणं किंवा रुजवणं ही आपल्या प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. हे लक्षात घेऊन त्या विद्यार्थ्यांना अशा स्वरूपाचा आशय अभ्यासक्रमामध्ये शिकविला जावा, या हेतूने हा गाभा घटक या ठिकाणी आलेला आहे.
त्यानंतरचा पुढचा 6वा जो आहे तो म्हणजे स्त्री-पुरुष समानता. मग आता याला आपण रथाचे 2 चाकं या ठिकाणी म्हणतो, स्त्री आणि पुरुष. हे काय आहे तर हे समाजाच्या किंवा समाजरूपी रथाचे हे 2 चाकं आहेत. मग या दोन्ही चाकांमध्ये जर समानता असेल तर निश्चितच आपल्या देशाचा जो काही विकास आहे तर हा अ, होणार आहे. परंतु जर स्त्री आणि पुरुष यामध्ये असमानता दर्शविली किंवा मग अ, स्त्री-पुरुष म्हणण्यापेक्षा पण इथे स्त्रियांवरती जर काही अन्याय या ठिकाणी होताना आपल्याला दिसतात, तर स्त्री जी आहे तर ती आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे किंवा प्रत्येक घरामध्ये स्त्रियांचं अस्तित्व हे किती महत्त्वाचं आहे, हे आपण सर्व लक्षात घेत असताना सुद्धा ह्या स्त्रियांवरती अत्याचार होताना दिसतात किंवा मग आणखी अ, कामाच्या ठिकाणी असेल किंवा घराच्या बाहेरसुद्धा तिला निघणं बऱ्याचदा मुश्कील झालेलं असतं. तर अशी ही जी काही स्त्री आहे तर ती 21व्या शतकातली स्त्री आहे आणि तिच्या बुद्धीचा सुद्धा उपयोग आपण राष्ट्र विकासासाठी अनुभवलेला आहे आणि म्हणूनच प्रत्येक स्त्रियांमधल्या बौद्धिक आणि कार्यकुशलतेचा जो काही वाटा आहे तर तो आपण जर घेतला, लक्षात घेतला, तर आपल्या देशाचा विकास इथे होणं आवश्यक आहे. एकंदरीतच राष्ट्राच्या विकासासाठी पण आणि स्त्रिया ह्या किती महत्त्वाच्या आहे हे सर्व पटवून देण्याच्या दृष्टिकोनातून अभ्यासक्रमामध्ये स्त्री-पुरुष समानतेवर आधारित काही धडे या ठिकाणी आणणं गरजेचं आहे. यावर आधारित हा गाभा घटक आहे. यानंतर पर्यावरण संरक्षण दिलेलं आहे. आपण बघतो की आजकाल अ, खूप मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरणाचं संतुलन बिघडलेलं आहे. अनेक ठिकाणी प्रदूषण आहे. प्रत्येक प्रत्येक घटकाच्या बाबतीत जरी आपण विचार केला तरी शुद्ध असं कुठलाही आपल्याला भाग दिसत नाही. त्या ठिकाणी प्रदूषित स्वरूपाचीच सगळ्या गोष्टी आपल्याला आढळतात आणि हे जे काही प्रदूषण आहे तर हे मानवी जीवनासाठी किंबहुना सजीव सृष्टीसाठीच घातक आहे. आणि म्हणून या पर्यावरणाचं संरक्षण करणं ही काळाची गरज आहे, हे लक्षात घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची जाणीव होण्याच्या दृष्टिकोनातनं अभ्यासक्रमामध्ये अशा स्वरूपाचा आशय आणणं गरजेचं आहे. त्यानंतर 8वा गाभा घटक सांगतोय सामाजिक अडसरांचे निर्मूलन. मग सामाजिक अडसर म्हणजे काही सामाजिक समस्या आहेत, तर त्या समस्यांचं निर्मूलन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपण आदिवासी भागामध्ये राहतो. नंदुरबारचे आपले जे काही सगळे विद्यार्थी आहेत, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती की किती मोठ्या प्रकारच्या सामाजिक समस्या आजही आहे. डाकीन प्रथा काय आहे हे मी सांगण्यापेक्षा तुम्हा सगळ्यांना माहीत आहे, की आज आपण 21व्या शतकात आलो तरीसुद्धा अशा स्वरूपाच्या काही प्रथा तुम्ही लक्षात घेतात आणि एखाद्या स्त्रीला किती त्रास देतात किंवा मग आणखी एखाद्या कुटुंबाला किती मोठा त्रास देतात. सामाजिक अडसरांच्या संदर्भात आपल्याला लक्षात येतं की आजही जातीमध्ये अनेक प्रकारचे भेद लक्षात येतात. भाषा भेद लक्षात येतात. आपण इथे वरती म्हणतो की विविधतेमध्ये एकता आणण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्याला ह्या गाभा घटकांचा अ, विचार ह्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये केलेला आहे. तर मग यामध्ये जे जे अडसर आहे आपल्याला भारत हा एकसंघ टिकवून धरायचा आहे आणि म्हणून ज्या ज्या काही सामाजिक समस्या आहेत त्या समूळ नष्ट करायच्या आहेत. मग यामध्ये महत्त्वाच्या समस्या आपण कोणत्या लक्षात घेतो की भाषेची समस्या आहे. ज्याला आजही हिंदी भाषा जी आहे हे दक्षिणकडचे काही राज्य आहेत तर ते स्वीकारायला तयार नाहीत किंवा मग आणखी मराठी भाषेचा सुद्धा बेळगाव सीमा प्रश्न जो आहे हा आजही आपल्याला उद्भवलेला दिसतो किंवा धर्माधर्मामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. म्हणजे जरी आपण म्हणतो की भारत हा एकसंघ आहे, तर हा एकसंघ आणखी मजबूत आपल्याला करायचा आहे आणि हा मजबूत करण्यासाठी ह्या छोट्या-मोठ्या ज्या काही गोष्टी असतील, तर त्या आपल्याला समूळ नाहीशा करायच्या आहेत. तर ह्या अनुषंगानेच अशा स्वरूपाचा आशय आपल्याला विद्यार्थ्यांच्या समोर मांडायचा आहे, की जेणेकरून त्यांच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता जी आहे, तर ती जोपासली जाईल. राष्ट्रीय एकात्मताच काय, तर आपल्याला
हे विश्वची माझं घर याप्रमाणे आंतरराष्ट्रीय सामंजस्याची भावनासुद्धा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करावयाची आहे. यानंतरचा 9वा जो काही अ, गाभा घटक दिलेला आहे, तो म्हणजे लहान कुटुंबाचा आदर्श. मग हा जो काही लहान कुटुंबाचा आदर्श आहे, तर यामध्ये सगळ्यात मोठी समस्या आपल्याला अ, निर्मूलन करायची आहे किंवा सर्वात मोठ्या समस्येचं निराकरण या गाभा घटकाच्या दृष्टिकोनातनं करायचं आहे, असं इथे लक्षात येतं. लोकसंख्या वाढ ही खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. लोकसंख्येचा विस्फोट झालेला आपण बघत आहोत आणि या लोकसंख्येच्या विस्फोटामुळे अनेक प्रकारच्या समस्या खूप उग्र स्वरूपामध्ये निर्माण झालेल्या आहे. मग ती अ, राहण्यापासून इव्हन मूलभूत गरजा ज्या आहेत तर त्या पूर्ण करण्यापासून तर प्रदूषणापर्यंतच्या सर्व समस्या ज्या ज्या उग्र रूप धारण करत आहे, पाणी टंचाई असेल किंवा आणखी इतरही काही असतील, तर अशा स्वरूपाच्या समस्या या लोकसंख्या वाढीमुळे निर्माण झालेला आहे असं आपल्याला लक्षात येतं. म्हणून लहान कुटुंबाचा आदर्श हा प्रत्येक भावी नागरिकाला घेणं गरजेचं आहे. या अनुषंगाने हा आशय या ठिकाणी आणण्याच्या दृष्टिकोनातनं हा गाभा घटक आलेला आहे. आणि सर्वात शेवटचा पण खूप महत्त्वाचा गाभा घटक दिलेला आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन. तर मग हा जो काही वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, तर हा एक प्रकारे जर आपण बघितलं तर अंधश्रद्धा निर्मूलनाच्या दृष्टिकोनातनं आलेला गाभा घटक आहे. भारतामध्ये आज आपण म्हणतो की 21व्या शतकामध्ये भारत हा विकसनशील कडून विकसित राष्ट्रांकडे जाणारा देश आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतात वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानामध्ये विकास झालेला आहे. असं असलं तरीसुद्धा अंधश्रद्धा जी आहे, ही अंधश्रद्धासुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेली आहे असं आपल्याला लक्षात येतं. अनेकसे सिनेमेसुद्धा याच्यामध्ये आलेले आहेत. तर हे जे काही आपण पिक्चर्स वगैरे म्हणतो, तर हे कुठे ना कुठे आपल्या समाजाच्या परिस्थितीचं एक रूप आपण त्या ठिकाणी जर बघितलं, तर थोडंसं आपल्याला लक्षात येईल की देवाची आपण करुणा भागतो किंवा मग आणखी देवावरती श्रद्धा ती निश्चित असली पाहिजे, पण तिचं अंध स्वरूपाचं रूप असता कामा नये. की मी काहीच हालचाल केली नाही, पण फक्त जर मी देवदेव करत असेल आणि तर मला सगळं मिळेल, ज्याला आपण म्हणतो की देहरी पलंगावरी किंवा देहरी खाटेवरी असं जे आपण म्हणतो, तर हे किती असं बरोबर आहे? तर हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. किंवा मग ही तर एक छोटंसं उदाहरण घेतलं, पण अशा अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत. इतके छान म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये इतकी छान प्रगती झालेली आहे. असं असलं तरीसुद्धा लोकं आजही अ, जे काही बुवा असतील किंवा मग धागेदोरे आहेत यांच्या कडे वळलेले दिसतात. तर हे कितीसं योग्य आहे? यामध्ये अ, अंगारे धुपारे ह्या ज्या काही गोष्टी आहेत, तर ह्या मनाला न पटणाऱ्या अशा अंधश्रद्धा आहेत. तर ह्या मोडून काढण्यासाठी आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे, तर तो प्रत्येकामध्ये रुजवणं गरजेचं आहे. आणि म्हणून अशा स्वरूपाचा आशय अभ्यासक्रमामध्ये असला पाहिजे. अशा म्हणजे असा अभ्यासक्रम नेमण्यासाठी हा जो काही गाभा घटक आहे, हा या ठिकाणी आलेला आहे, असं एकंदरीत आपल्याला लक्षात येतं. तर हे झाले 10 गाभा घटक. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या संदर्भातलेच आणखी 10 मूल्ये जे आहेत, तर ते लक्षात घेणार आहोत. म्हणजे हे जे काही गाभा घटक आणि मूल्य हे नेमकं आशययुक्त अध्यापन पद्धतीसाठी का महत्त्वाचं आहे, तर ते महत्त्व लक्षात घेताना आपल्याला या सगळ्यांवरती एक थोडंसं नजर टाकणं किंवा त्याचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्या मूल्यांवरती विचार करू आणि आशययुक्त अध्यापन पद्धतीमध्ये यांचं काय महत्त्व आहे, तर ते विचारात घेणार आहोत.